भोंदू खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खराची पोलीस कोठडी आज संपते, त्याला आज कोर्टात हजर केले जाईल। एसआयटी आज पुन्हा एकदा भोंदू खराची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा भोंदू खराच्या मुलाला देखील अटक करण्यात आली, तर भोंदू खराची पत्नी कल्पना खरात फरार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आज नेमकं काय होऊ शकतं, काय अधिकची माहिती आहे? निश्चितपणे आपण बघितलं की सुरुवातीला 7 दिवस, त्याच्यानंतर 5 दिवस, नंतर 3 दिवस अशा पद्धतीची पोलीस कोठडी यापूर्वी देखील भोंदूबाबा अशोक खरातला मिळालेली आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपते आणि त्याला पुन्हा एकदा आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एसआयटीनं गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं चौकशी केली आहे, जे काही सामान हस्तगत केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचे काही डिजिटल पुरावे या ठिकाणी त्याच्या ऑफिसमधून वेगवेगळ्या ठिकाणून हस्तगत केलेले आहेत, त्याचा पुरावा जो आहे तो आज कोर्टात मांडला जाऊ शकतो आणि त्यासोबतच त्याच्या पोलीस कोठडीची मागणी देखील आज एसआयटी मार्फत केली जाऊ शकते। दरम्यान आपण बघतोय की त्याच्या मुलाला काल रात्री एसआयटीनं ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस येणार याची कुणकुण लागताच त्याची पत्नी जी आहे ती या ठिकाणून फरार झालेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरातच्या या संपूर्ण गुन्ह्यांची व्याप्ती वाढलेली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी 2 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या 2 गुन्ह्यांच्या संदर्भात देखील एसआयटी आज कोर्टामध्ये आपला जबाब नोंदवू शकते आणि त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कोर्टामध्ये ज्यावेळेला त्याला हजर केलं जाईल त्यावेळेला निश्चितपणे एसआयटी मार्फत ही मागणी केली जाईल की त्याला आणखी पोलीस कोठडी मिळावी, जेणेकरून पुढचा जो तपास आहे तो तपास एसआयटी मार्फत करता येईल। यासोबतच त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्यासोबतच काही बडे उद्योजक, व्यापारी, राजकीय नेते याचं त्यांच्याशी काय कनेक्शन आहे हे देखील तपासात नक्कीच चंदन, नक्कीच तूर्तास धन्यवाद।